भिवंडी बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे। बस स्थानकामध्ये खड्डे भरण्याचं काम सध्या सुरू आहे। भिवंडी एसटी बस स्थानकामध्ये पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्याने खराब झालेल्या रस्त्यामधील खड्डे हे पेवर ब्लॉक भरण्याचं काम नुकतंच सुरू झालेलं असून केवळ ही तात्पुरती डागडुजी करण्यापेक्षा भिवंडी एसटी बस स्थानकाची नव्यानं उभारणी करणं गरजेचं झालेलं आहे। सध्या भिवंडी आगाराची झालेली दुरावस्था पाहता अपघातात वाढ झाली आहे। प्रवासी आणि आगारातील कर्मचारी वर्ग यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। भिवंडी आगाराची उभारणी 1972 साली झाली असून स्थानकाच्या मूळ इमारतीमध्ये 52 वर्ष झालेली आहेत। ही इमारत जुनी झाल्यानं धोकादायक ठरू लागली आहे। भिवंडी बस स्थानकाची नादुरुस्ती झाल्यामुळे प्रवासी नाराज आहेत। आपण पाहू शकता हे भिवंडी बस स्थानक आहे। या भिवंडी बस स्थानकाची इमारत गेले 52 वर्ष जुनी असून या इमारतीला भेगा पडलेल्या आहेत, खपले तुटलेले आहेत। त्याचप्रमाणे ह्या भिवंडी बस स्थानकाची इमारत जुनी असल्याने कुठलाही इला डागडुजीचं काम करण्यात आलेलं नाही आहे। त्याचप्रमाणे आपण पाहू शकता कल्याण ठाणा जी लाईन आहे, प्रवाशांची लाईन आहे, या लाईनीमध्ये कुठलेही बॅरिगेटेड नाही आहेत। चालण्यासाठी महिला असतील पुरुष सर्व एकत्र बसतात आणि उन्हातच त्यांना प्रवास करावा लागतो, लाईनीत उभं राहावं लागतं। बस आल्यावर तारांबळ उडते, त्यात पाकिटमार असतील किंवा धक्काबुक्की असेल, हा प्रमाण घडत असतो। भिवंडी आगाराचे व्यवस्थापक इम्रान पटेल आपल्यासोबत आहात। आपण भिवंडी बस स्थानकाजवळ आहोत। आपण जाणून घेणार त्यांच्याकडून अधिक माहिती। सर, काय सांगाल आज आपल्या भिवंडी आगाराची जी अवस्था झालेली आहे आणि त्याचं डागडुजीचं काम चालू आहे, काय सांगाल? सर, काम गेल्या आठवड्यात चालू झालेलं आहे। पेवर बसवण्याचं काम चालू आहे आणि काम प्रगतीपथावर आहे। जे पावसाळ्यात जो पाण्याचा प्रश्न असतो साचण्याचा, तर तो आता याच्या पुढे असणार नाही। सगळ्या पूर्ण डेपोमध्येच पेवर ब्लॉक बसवण्याचं काम चालू आहे आणि ते पूर्ण होईल लवकरच। नक्कीच, पण आपली इमारत ही जुनी 52 वर्षपूर्वी आहे, त्याच्या डागडुजीसाठी काय केलं जाऊ शकतं? सर, ते वरिष्ठ कार्यालयाला त्याच्या संदर्भात पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यांच्याकडून फॉलोअप घेणं चालू आहे। याच्यामध्ये त्याचं दुरुस्ती किंवा नवीन इमारती संदर्भात नक्कीच काहीतरी विश्वास आहे का होईल म्हणून नाही सरकार। नक्कीच त्याचा प्रवाशांची तक्रार आहे का इथं पिण्याची सोय नाही आहे आणि महिलांकडून तुमचे पैसे आकारले जातात त्याबद्दल? नाही सर, तसं 1-2 वेळेस झालेला होता प्रकार संबंधित, त्याला दंड पण केलेला आहे आणि त्या अनुषंगाने महिला आणि लहान मुलांसाठी मोफत बाथरूमची जी सोय ते बॅनर पण लावलेले आहे आणि त्याला त्याच्या संदर्भात जो ठेकेदार आहे त्याला पत्र पण दिलं आहे। याच्या रद्द करण्याचा प्रस्ताव वर पाठवणार म्हणून, तर त्या दिवसापासून त्याचं काही प्रकार झालेलं. नक्कीच हे भिवंडी आगाराचे व्यवस्थापक इम्रान पटेल यांनी अशी एक माहिती